जीवन अमूल्य आहे, त्याला धुरात हरवू नका. तंबाखूचे धूम्रपान म्हणजे आपल्या फुफ्फुसांना आजारांचे आमंत्रण देण्यासारखे आहे, जसे की COPD म्हणजे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिजीज. चला तर आपल्या तज्ञांकडून समजून घेऊया की धूम्रपान करणाऱ्यांमध्ये COPD होण्याचा धोका अधिक का असतो. नमस्ते, मी डॉक्टर निखिल अरुण चिल्लाळ, फुफ्फुस रोग तज्ञ, पुणे. याचं कारण मुख्य म्हणजे लोकांना तंबाखूमुळे होणारी हानी आणि आजार याबद्दल ज्ञान देणे व त्याच्यापासून लांब राहण्यासाठी, त्याला सोडण्यासाठी त्यांना मदत करणे. तर सिगरेट स्मोक मध्ये 7,000पेक्षा जास्त केमिकल्स आढळतात. त्याच्यामधले 250 तर हानिकारक असतातच, जसं अमोनिया, हायड्रोजन सायनाइड आणि कार्बन मोनोऑक्साईड. त्यासोबत त्याच्याबरोबर कमीत कमी 69 कॅन्सर करणारे घटक पण आढळतात, म्हणजे आर्सेनिक, बेन्झीन, फॉर्मॅल्डिहाइड. यासाठी जवळपास फुफ्फुस रोग तज्ञांना दाखवणं जास्त योग्य ठरेल. यामध्ये आम्ही निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी किंवा वॅरेनिक्लिन म्हणून औषध वापरलं जातं. त्याच्यानी तुम्हाला ह्यापासून मुक्तता करण्यास मदत मिळेल. धन्यवाद. सिप्ला यांच्या पेशंट अवेअरनेस इनिशिएटिव्हद्वारे जनहितार्थ प्रसारित.